नमस्कार मित्रांनो, रोहिणी पराध्ये प्रकरण सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. परंतु या रात्री काय घडलं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या रोहिणी पराध्ये प्रकरणबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये आपण फक्त फॅक्टबद्दल बोलू आणि केवळ उपलब्ध पडताळलेली माहितीबरोबरच सत्य बोलणार आहोत. कोणतीही फेक बातमी आणि न्यूज आपण प्रकरण पसरवणार नाही. कारण की आजकाल सोशल मीडियावर रोहिणी पराध्ये प्रकरण हे सत्य नसून असत्य पसरवणं सुरू आहे. मित्रांनो, रोहिणी पराध्ये सोशल मीडियावर सक्रिय होत्या आणि रील्समुळे अनेकांच्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांचे दुःख व्यक्त केले आणि या प्रकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. वृत्तानुसार तपास यंत्रणा मोबाईलमधील माहिती, चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि इतर उपलब्ध पुरावे तपासत आहेत. तसेच काही ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासाचा भाग असल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे रोहिणी पराध्ये या प्रकरणाबद्दल सध्या उघडकीस आलेली माहिती संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकरणात तपास पूर्ण होण्यापूर्वी अनेक अफवा पसरतात. तुम्हाला माहीतच आहे की सोशल मीडियावर विविध दावे केले जातात, पण अधिकृत माहिती येईपर्यंत कोणत्याही निकषापर्यंत पोहोचवणे योग्य नसते. मेलेल्या व्यक्तीसोबत अशा गोष्टी करणे हे काही बरोबर नाही. या प्रकरणात अनेक पोस्ट, व्हिडिओ आणि चर्चेमध्ये विविध दावे केले गेले, मात्र त्यापैकी सर्वच माहिती खरी आहे असे मानणे योग्य नाही. पोलिसांचा तपास हा उपलब्ध पुरावे, साक्षीदाराची माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यावर आधारित असतो. त्यामुळे अंतिम निष्कर्ष तपास यंत्रणांच्या अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकतो. रोहिणी पराध्ये यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियावर आणि जवळच्या व्यक्तीवर मोठा मानसिक परिणाम झाल्याचेही वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. अशी घटनांमध्ये कुटुंबियांना मोठ्या भावनिक धक्क्याला सामोरे जावे लागले आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर वाढत्या प्रादुर्भावामुळे आज अनेक व्यक्ती सार्वजनिक चर्चेचा भाग बनतात. पण कोणत्याही दुःखद घटनेचा अफवा, अंदाज किंवा अपुष्ट माहिती पसरवणे टाळणे गरजेचे आहे. या प्रकरणातही अनेक जण अधिकृत माहिती वाट पाहत आहेत. तपासून जे काही निष्कर्ष समोर येतील ते संबंधित यंत्रणांकडून अधिकृतरित्या जाहीर केले जातील. तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणे किंवा कारणाबद्दल निश्चित करणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, ही घटना अनेकांची धक्कादायक ठरली आहे. मात्र कोणत्याही संवेदनशील प्रकरणाकडे संयमाने आणि तथ्याच्या आधारे पाहणे आवश्यक आहे. तपासातील अनेक घडामोडी संबंधित यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पुढील अपडेट्स अधिकृत माध्यमातून समोर येतील. कारण की सर्वत्र चर्चा आहे की रोहिणी पराध्ये या प्रकरणामध्ये 4 जणांचे खुलासे झालेले आहे. संपूर्ण 4 जण कोणते आहे आणि कोण राहणार आहे याबद्दल अजून काही चर्चा समोर आलेली नाही. परंतु रोहिणी पराध्ये प्रकरणाबद्दल इंटरनेटवर सध्या अफवा जास्त आणि सत्य कमी पसरत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. पोलीस प्रशासन जे काही माहिती समोर आणील ते सत्य राहील. कोणावरही कोणताही आरोप लावणे हे काही बरोबर नाही. सध्या चर्चेत असलेल्या चॅट्स, मोबाईल आणि इंटरनेट दावे या सध्या संपूर्ण माहिती आता आटोक्यात आलेले आहे. म्हणजेच की रोहिणी पराध्ये यांचं जे प्रकरण आहे ते लवकरात लवकर निपटण्याच्या मार्गावर आहे. कारण की मोबाईल आता जप्त झालेला आहे. त्या घटनास्थळी त्यांनी आत्महत्या केली होती, ते घटनास्थळी पण संपूर्ण जाच झालेली आहे. म्हणजे लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आता तयारीत आहे. कारण की रोहिणी पराध्ये यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकूळ पसरलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पण वाट पाहत आहे की रोहिणी पराध्ये यांनी आत्महत्या केली तर का केली, आणि जर आत्महत्या नाही तर हे काय आहे, कोणतं प्रकरण आहे, यामागे कोण आहे, आणि जे पण आहे त्याला दोषीला चांगले दोष असल्यावर त्याला चांगली फाशीची सजा द्यावी, अशी माहितीसुद्धा उघडकीस आलेली आहे. कुटुंबियांनी म्हटलेलं आहे की हे आत्महत्या नसून तरी रोहिणी पराध्येला फसवण्याचे प्रकरण आहे. यामध्ये ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे इंटरनेटवर सध्या व्हायरल होताना या गोष्टी लवकरात लवकर व्हायरल होतात. त्यामुळे तुम्हाला कोणतीही माहिती संपुष्टात आणि निश्चित कालावधीत माहीत पडली पाहिजे. आणि जो पण पोलीस प्रशासन तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. कारण सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे सर्वात प्रथम क्रेडिट बनते. मित्रांनो, रोहिणी पराध्ये अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे ते वैयक्तिकरित्या ओपन केलेले नाहीत. जेव्हा पण या माहिती समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही जर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की
प्रेस करा. धन्यवाद.